अगदी काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांचं स्टेटमेंट जर आपण पाहिलं तर अजून खूप काम करायचं असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र तत्पूर्वीच दादांनी ही अशी अकाली एक्झिट घेतली. महाराष्ट्र में दुखद विमान दुर्घटना हुई है। इस दुर्घटना ने महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार जी और कुछ साथियों को हमसे छीन लिया है। अजित दादा ने महाराष्ट्र और देश के विकास में अपना बड़ा योगदान दिया है। विशेष रूप से गांवों के जीवन को बेहतर बनाने के लिए उन्होंने हमेशा आगे बढ़कर काम किया। मैं अजित पवार जी के परिवार के प्रति संवेदना व्यक्त करता हूं। प्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल संवेदना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। एकंदर नेतृत्व महाराष्ट्रानं यामध्ये गमावलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनेत्रा पवार यांचं सांत्वन या ठिकाणी केलेलं आहे। महाराष्ट्राच्या सरकारमध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे तीन मोठे चेहरे, तीन मोठे नेते, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता बारामतीमधून निघत आहेत। अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील आता उद्या बारामतीमध्ये पुन्हा एकदा येणार आहेत। तर आपण पाहतोय आता हे सर्व नेते मंडळी या ठिकाणी जमलेले आहेत। दादांचं पार्थिव अगदी काही वेळात आता अंत्यसंस्कारासाठी ठेवलं जाईल। उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत। त्याआधी रात्री 10 वाजेपर्यंत अजित पवार यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाईल। मोठी गर्दी अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी झालेली आहे। बारामतीमधल्या प्रत्येक बारामतीकराला हा दादांचा माणूस आहे आणि त्यामुळे त्यांना सगळ्यांनाच दादांचं अंतिम दर्शन घ्यायचं आहे। त्यासाठी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल। महाराष्ट्रामधले सगळ्याच पक्षांचे नेते बारामतीमध्ये दाखल होत आहेत। त्यानंतर उद्या अंत्यसंस्कार केले जाणार आहे। त्याआधी बारामतीकरांना दादांचं अंतिम दर्शन या ठिकाणी घेता येणार आहे। दादा शिस्तीचे पक्के होते, वेळेचे पक्के होते आणि त्यामुळे कार्यकर्ते देखील या ठिकाणी भावनाविशेष झालेले असले तरी कुठेही गोंधळ नाही। हा जो रनवे आपण पाहतो बारामतीचा, या ठिकाणी एक एक करून नेते जे आहेत ते दाखल होत आहेत। रस्ते मार्गाने आलो तर बराचसा वेळ यामध्ये जाणार आहे। त्यासाठी नेते या ठिकाणी प्रायव्हेट जेटनं इथे दाखल होत आहेत। अजित पवारांचं असं अकाली जाणं, अकाली एक्झिट घेणं हे सगळ्याच नेत्यांसाठी देखील तेवढंच चटका लावणार आहे। आपण जर पाहिलं तर आता विशिष्ट अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। दादांचं अंतिम दर्शन हे प्रत्येक कार्यकर्त्याला घेता यावं त्यासाठी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे। तत्पूर्वी आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या संपूर्ण परिसरामध्ये आलेले होते। हा बारामतीमधला रनवे ज्या ठिकाणी हे हेलिकॉप्टर आपण उभे पाहतो। आणखी काही महत्त्वाचे नेते मंडळी जे आहेत ते निघालेले आहेत, काही वेळात या ठिकाणी पोहोचते। मात्र तत्पूर्वी आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, पंकजा मुंडे असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, हे सर्व महत्त्वाचे काही नेते सुद्धा, धनंजय मुंडे या ठिकाणी पोहोचले। दुसरी दृश्य आपण पाहतो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांचं सांत्वन केलेलं आहे। सुप्रिया सुळे यांनी आज एक पोस्ट शेअर केलेली होती, एक स्टेटस ठेवलेलं होतं, डिवास्टेड, अर्थातच सर्व काही उद्ध्वस्त झालं आहे अशा प्रकारचं स्टेटस सुप्रिया सुळे यांनी ठेवलेलं होतं। तर अजितदादा यांच्यासाठी सुप्रिया सुळे, अजितदादा पवार यांचं नातं जे आहे ते अगदी वेगळं होतं। त्यांचं प्रेम आपण पाहिलेलं आहे, अनेक कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये पाहिलेलं आहे, अनेकदा जेव्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होत्या त्या दरम्यान भाषणांच्या माध्यमातून पाहिलेलं आहे। आणि आज अजित पवार यांनी
अशी अकाली एक्झिट घेतली आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांचं हे स्टेटस आपण पाहिलं. तर अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत. सुनेत्रा पवार यांचं त्यांनी सांत्वन केलेलं आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आता मुंबईसाठी रवाना झाले. तर महाराष्ट्रामध्ये 2024च्या आधी म्हणजे दोन उपमुख्यमंत्री ज्यावेळेला झाले त्यावेळेला एक अनोखं असं हे उदाहरण समोर आलं होतं. जसं UPमध्ये झालं तसंच महाराष्ट्रामध्ये त्यानंतर 2 उपमुख्यमंत्री होते. एक म्हणजे एकनाथ शिंदे आणि दुसरे अजित पवार. आणि आता ही हॉस्पिटलची आपण दृश्य पाहतो जिथून अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये आणण्यात येणार आहे. तर तिथे जय पवार आता दाखल झालेले आहेत. जय पवार, पार्थ पवार यांच्यासाठी देखील हे एक मोठं दुःख आहे, कारण त्यांनी आपले वडील यामध्ये गमावलेले आहेत. खरं तर राष्ट्रवादीचं पालकत्वच पूर्ण अजित पवार यांच्याकडे आणि त्यामुळे कार्यकर्ता देखील खऱ्या अर्थानं या ठिकाणी पोरका झालाय. नेहमी आपण पाहिलेलं आहे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांसोबत देखील अगदी थेट संवाद ठेवलेला होता. कोणती चूक जरी झाली तरीही अजित पवार यांनी त्या ठिकाणी त्यांना चूक लक्षात आणून दिलेली होती. संवादही थेट ठेवलेला होता आणि त्यामुळे कार्यकर्त्यांसोबत त्यांचं जे नातं होतं ते अतिशय घट्ट जे आहे ते झालेलं होतं. ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते या ठिकाणी या शासकीय रुग्णालयामधील पोस्टमॉर्टम विभागामध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता त्यांचे छोटे पुत्र जय पवार जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या पार्थिव जे आहे ते आता त्यांच्या ताब्यात दिलं जाणार आहे. खरं तर बारामती असेल महाराष्ट्रासाठी अतिशय धक्कादायक अशी ही घटना मानली जाते, कारण सकाळी साधारणपणे 7:30-8च्या सुमारास ही घटना जी आहे ती घडल्याची माहिती समोर येते आणि त्यानंतर राज्यभरातील अनेक नेते जे आहेत, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्या सर्वांनीच येऊन या ठिकाणी अजितदादांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं, त्यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेतलेली आहे. त्यानंतर आता अजितदादांचं पार्थिव जे आहे ते विद्याप्रतिष्ठानमध्ये नेलं जाणार आहे आणि त्यासाठीच त्यांचे पुत्र जय पवार जे आहेत त्या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आणि या शववाहिनीमध्ये त्यांचं पार्थिव जे आहे ते या ठिकाणी नेलं जाणार आहे. त्यासाठीच हे सर्व खरं तर समर्थक देखील अजितदादांचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि अजितदादांच्या पार्थिव आता या शासकीय रुग्णालयातून थोड्याच वेळात घेऊन गेलं जाणार आहे. खरं तर त्यांच्या अंतिम दर्शनासाठी पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, कार्यकर्ते, त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व बारामतीकर जे आहेत ते आता इथं मोठ्या प्रमाणात लोटलेले आहेत आणि काही वेळातच आता अजितदादांचं पार्थिव जे आहे त्या ठिकाणी बाहेर काढलं जाणार आहे. आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या शासकीय रुग्णालय जे आहे या शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात समर्थक असतील, अजितदादा प्रेमी असतील, ते सर्वच बारामतीकर आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक त्यांचे चाहते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी, त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी जे आहेत ते आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते आता या शासकीय रुग्णालयातून बाहेर काढलं जाईल. त्यासाठी शववाहिनी जी आहे ती देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे. तसेच जी काही तांत्रिक प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यासाठी त्यांचे पुत्र जय पवार हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते देखील इथून या पार्थिवासोबत विद्याप्रतिष्ठानच्या दिशेने जातील. खरं तर अतिशय धक्कादायक गोष्ट जी आहे ती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. खरं तर एक उमदा नेतृत्व म्हणून अजितदादांचे सर्वांनाच परिचय आहे आणि वक्तशीरपणा, वेळेच्या बाबतीत अतिशय काटेकोर असणारं हे नेतृत्व जे आहे ते खरं तर सर्वांना सोडून गेल्याची भावना हे सर्वच अजित पवार प्रेमी लोकांमध्ये असल्याचं पाहायला मिळते आणि त्यांचं अंत्यदर्शन व्हावं, त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच या शासकीय रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्या चाहत्यांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ती गर्दी केलेली आहे आणि थोड्याच वेळात आता अजितदादांचं जे पार्थिव आहे ते इथून घेऊन गेलं जाणार आहे. आपण पाहतोय खरं तर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या पार्थिव असलेल्या ठिकाणी देखील जमलेली आपल्याला पाहायला मिळते.